पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, पती सासूवर हत्येचा गंभीर आरोप। आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, गर्भवतीच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा। फासावर लटकलेला मृतदेह पण नातेवाईकांचा खुनाचा आरोप। धुळ्यातील प्रकरणानं खळबळ। धुळे शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून मूळच्या सुरत येथील असलेल्या आणि साक्री रोडवरील भीमनगर परिसरात सासरी वास्तव्यास असलेल्या एका 3 महिन्याच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झालाय। लग्नाला अवघे 4 महिने उलटले असताना धुळ्यातील सासरच्या मंडळींनीच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला फासावर लटकवले आणि या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा कथित बनाव रचण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप मैताच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड संतापलेल्या कुटुंबियांनी थेट धुळे शहर पोलीस ठाण्यात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले असून जोपर्यंत संबंधित आरोपी पती आणि सासूवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत मृतदेह कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधीही करणार नाही, अशी अत्यंत आक्रमक भूमिका त्यांनी लावून धरली आहे। दुसरीकडे पोलीस प्रशासन शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं असून एका गर्भवती महिलेच्या अशा मृत्यूमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते आणि आता या प्रकरणी धुळे पोलीस काय कठोर कायदेशीर कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। माझं नाव ज्योती राजू भिवरे। माझी पोरीवरला छळ चालत होता पण माझ्या पोरीने मला सांगितलं नाही। काल पण झगडे होता तिने फोन केला, त्याच्यानंतर मी फोन लावला तर माझ्या पोरीने फोन उचलला नाही। खूप भांडण चालू होतं त्यांचं वालं, खूप छळ करत होते ते, रात्री बी झोपू देत नव्हते, तिला खूप त्रास देत होते पण तिने आम्हाला सांगितलं नाही। लग्नाला 4च महिने झाले, ती प्रेग्नेंट होती, 3रा फोन करत होता। कोण होते ते? नाव सासू नवरा नाव काय? नवरा नाव काय सासू? सासूचं नाव मंजूबाई साळवे, त्याचं नाव राहुल साळवे। काय मागणी काय तुमच्या? काय नाही, आम्हाला त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। आज मग माझी मुली सोबत झालं, दुबारा कोणत्या मुली सोबत व्हायला नको। माझी मुलीचा जीव गेलाय, मी एवढी मुलगी कुठून आणू? त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। इथे भीमनगर साक्री रोड इथे राणी राहुल साळवे सिमरन हिला 2 महिन्यापासून सासू नवरा खूप छेड करत होते, तिच्या संग आधी गंधकृत्य करत होते, तिला टॉर्चर करायचे, तुझ्या आईवडिलांकडनं असा तसा। 2 महिन्या पहिले तिने मला फोन केला का मामा असं आहे। मी तिथं जाऊन दोघांना समजावलं, तर समजावल्यानंतर तो तिला वारंवार तसाच त्रास द्यायचा। त्रास दिल्यानंतर काल आम्हाला फोन आला, फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला बी काही कळवलं नाही। त्यांनी सुरतला फोन केला, सुरतहून मला फोन आला, त्यांनी सांगितलं असं झालं। मी तिथं गेलो तर माझ्या भाचीला मी बघितलं तर तिचे गुडघे असे खाली टेकलेले होते आणि तिला मारून झोडून लटकावण्यात गेलेलं होतं। हे आम्ही बघितलं, तिथल्या परिसराचे लोक गोळा झाले, त्यांनी बी सांगितलं की हिला फार त्रास द्यायचे म्हणे, रात्रंरात्र तिला झोपू नाही द्यायचे, मारझोड करायचे म्हणे। तर त्यांच्या लग्नाला 4 महिने झाले, फेब्रुवारीला लग्न झालं होतं, तिला प्रेग्नेंट होती, 3रा महिना होता तिला। तिच्या प्रेग्नेंट असताना तिला छातीत पोटात लाथा बुक्क्यांनी मारझोड केली, तिचा जीव निघून गेला। जीव निघाल्यावर त्यांनी साडी बांधली, साडी बांधून तिला फॅनला मागणी काय आता तुमची? लटकवून दिली। आमची मागणी अशी, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आरोपीच्या फॅमिलीला तुम्ही अटक करत नाही, तोपर्यंत आम्ही आमची बावडी आमच्या ताब्यात घेणार नाही, आम्ही अंत्यविधी करणार नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा